शासनकर्ती जमात केव्हा होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती व जमातीसाठी घटनेत शैक्षणिक, आर्थिक व राजकीय आरक्षणाची तरतूद केली. त्यामुळे या प्रवर्गातील जाती गेल्या 75 वर्षांपासून त्याचा उपभोग घेत आहेत. आज ते चांगल्या परिस्थितीला पोहोचले आहेत. वास्तविक बाबासाहेबांची इच्छा होती की अनुसूचित जाती जमाती आणि गुन्हेगार प्रवर्गातील जातींचा आरक्षणात समावेश असावा. मात्र तत्कालीन राजकीय अडचणींना तोंड देत त्यांना ही तरतूद करता आली नाही. इतर वंचित जाती आरक्षणाशिवाय राहत असल्याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी कलम 340 आणले. नंतर राष्ट्रपतीद्वारे एक समिती नेमून या जातींना न्याय देण्यात यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या. जिज्ञासूंना त्याची माहिती सहज मिळेल, त्यामुळे मी त्याविषयी इथे फार काही मांडत नाही. मात्र गुन्हेगार जातींना कधीही न्याय मिळाला नाही. वंचितांना न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्यापूर्वीपासूनच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी या नेत्यांनीही प्रयत्न केल्याचे दिसून येते. या थोर नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले असले तरी जाती व्यवस्थेमुळे त्यांना त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. बाबासाहेबांच्या काळात त्यांच्या वैचारिक क्रांतीच्या चळवळीमुळे वंचित समाजाला न्याय मिळाला असला तरी गुन्हेगार जमात मात्र कायम उपेक्षितच राहिली. वडार समाजाच्या सध्याच्या हालाखीच्या परिस्थितीबद्दल बोलत असताना अनुसूचित जाती व जमातीचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वाक्यात त्याचे मर्म दडलेले आहे. ते म्हणाले होते की भारतीय मूल निवासींनी शासनकर्ते झाले पाहिजे व आपले प्रश्न आपणच मार्गी लावले पाहिजेत. शासनकर्ते होण्यासाठी संख्याबळ आवश्यक आहे. आता आपण विचार करूया, SC, ST, VJ&T व इतर मागासवर्गीय वंचित समाज मिळून बहुमताने ठरविल्यानुसार सरकार स्थापन करू शकतील का? तर त्याचे उत्तर हो असेच आहे. हे शक्य करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन इतर समाजाला त्याचे महत्त्व पटवून देण्याचे अवघड काम करावे लागेल. डॉक्टर बाबासाहेबांनी जर अस्पृश्य वंचितांचा विचार केला नसता तर तो कधीच प्रत्यक्षात येऊ शकला नसता. त्यांचेच आदर्श घेऊन त्यांच्या विचारात शिरून आपण हे शक्य करू शकतो असा आत्मविश्वास बाळगला तरच हे सत्यात येऊ शकते. आज घडीला घटनेच्या कृपेमुळे अनुसूचित जाती व जमातीतील लोक आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीयरित्या वंचित समाजातून अग्रभागी आहेत. इतर अनारक्षित असलेल्या वंचित समाजाला आरक्षित समाजाने जवळ केले तर आपण शासनकर्ते होण्याच्या जवळपास जाणे अशक्य नाही. त्यासाठी आरक्षित वर्गांनी मात्र तशी मानसिकता ठेवली पाहिजे. आपल्याच समाजात संकुचितरित्या अडकून पडण्याऐवजी त्यांनी सर्व वंचित समाजाचे प्रश्न लावून धरले तर इतर समाजही त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकेल. उदाहरण म्हणून आपण खैरलांजी किंवा तत्सम प्रकरणाबद्दल बोलू. त्यावेळी या समाजाने शासनाला हलवून सोडले होते. जर याच प्रकारे भटक्या विमुक्त समाजातील एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाले तर त्याची दखल ना शासन घेते ना इतर दलित. जर इतर वंचित समाजाने विमुक्त समाजासाठी आवाज उठवला तर विमुक्त समाजातील लोकही त्यांना आपले मानतील. त्यांच्या मागे सगळेच खंबीरपणे उभे राहतील. मी स्वतः वडार समाजातील असल्याने वडार समाजातील अनेक मुलींवर अत्याचार होताना बघितले आहेत. त्याचा आम्ही शासनाकडेही पाठपुरावा केला. मात्र आमचे संख्याबळ कमी असल्याने त्याचे काहीच झाले नाही. आमच्याकडे आरक्षण किंवा ॲट्रॉसिटीसारखे हत्यार नाही. हे आमच्यावरील अन्यायाचे प्रमुख कारण आहे. बाबासाहेबांनी आपल्याला समता, बंधुता व स्वातंत्र्याचा मंत्र दिलाय. आता आपल्यातीलच प्रस्थापितांबरोबर समता स्थापन करायची लढाई आहे. वंचित समाजाबरोबर बंधुत्वाचे नाते कायम करायचा प्रयत्न करावा लागेल. असे प्रयत्न प्रस्थापित दलित नेत्यांना करावे लागतील. त्याला वेळ लागेल. इतिहास सांगतो, आपल्या समाजसुधारकांनी काळाची पर्वा केली नाही. त्यांनी फक्त ध्येयाकडे लक्ष दिले. आज आपण बाबासाहेबांचे विचार मांडतो. त्यांची जयंती साजरी करतो. महापरिनिर्वाण व परिवर्तन दिवसही उत्साहात साजरे करतो. पण सर्व वंचितांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे स्वप्न मात्र दुर्दैवाने दुर्लक्षित ठेवतो. वंचितांना न्याय मिळवून देणे व शासनकर्ते होणे आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत.
बाबासाहेबांचे हे विचार पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे. आपण एकत्र न आल्यानेच समाजाचे असे विचित्र चित्र दिसते. जो समाज सर्व दृष्टीने संपन्न आहे तोच आज आरक्षण मागत आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी ते बघत आहोत. अनुसूचित जाती असो किंवा जमाती, यातील ज्या नेत्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी ताकद दिली ते ती विसरून शासनाच्या छोट्याशा राजकीय तुकड्यासाठी आपला मोठ्या संख्येने असलेला वंचित समाज राजकारण्यांच्या मागे उभा करतात. आपलीच शक्ती आपण विसरून गेलो आहोत. आपण बाबासाहेबांचे विचार मांडताना सांगतो की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. परंतु आज घडीला आंबेडकरी नेते प्रस्थापितांची गुलामगिरी नाही तर काय करत आहेत? काही राजकीय लाभामुळे त्यांच्या मागे आपले कार्यकर्ते असतात. माननीय काशीराम यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कथनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त 2च ग्रंथ वाचले आणि त्यांनी सच्च्या दिलाने काम केले. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेशात वंचितांचे शासन आणून दाखवले. मग बाबासाहेबांचे अनुयायी असल्याचे सांगणारे आपले नेते हे परिवर्तन का करू शकत नाहीत? माननीय काशीराम यांनी एकच सूत्र वापरले, ज्या समाजाची जेवढी संख्या भारी त्याप्रमाणे त्यांना हिस्सेदारी. आपल्या दलित पुढाऱ्यांनी इतर वंचित समाजाला हे पटवून दिले तर आपण सर्व मिळून सरकार बनवू शकतो. आपल्याकडील आजच्या बहुतांश दलित नेत्यात सामाजिक अस्मितेचा भाव आहे आणि पदे मिळवण्यासाठी त्यांना तडजोडी कराव्या लागतात. दलित साहित्यिकांनी याबाबत जहाल लेखन करून संबंधितांना त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. मात्र असे समरसतेचे काम प्रखरतेने करणारेही त्यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे सामाजिक राजकीय क्रांती घडून येत नाही. आपल्यासमोर फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीची उदाहरणे आहेत. विशेषतः फ्रेंच राज्यक्रांती. रुसो व वाल्लेरसारख्या प्रखर साहित्यिकांच्या लेखनामुळे क्रांती घडून आली. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या साहित्यिकांनी क्रांतिकारी साहित्य निर्माण करावे. त्यामुळे सर्व दलित पेटून उठतील असे माझे मत आहे. वंचित समाजातील निस्वार्थी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मांडणारे हाडाचे कार्यकर्ते शोधून अशी चळवळ सुरू केली पाहिजे. मनापासून प्रयत्न केल्यास यात नक्की यश येऊ शकेल. महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांना प्रापंचिक सुख अपवादाने मिळाले असेल, पण सामाजिक कार्याचे खूप मोठे समाधान त्यांना लाभले. या महामानवांची केवळ पूजा न करता त्यांच्या कार्याला वाहून घेणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या नेत्यांनी तरुण कार्यकर्त्यांना यासाठी तयार करायला हवे. कोणीतरी पायाचा दगड झाल्याशिवाय इमारत उभी राहू शकणार नाही. अशा प्रकारची भूमिका अनुसूचित जाती व जमातीच्या नेत्यांकडून व गुन्हेगार जमात व वडार समाजाच्या नेत्यांकडून शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आघाड्यांवर यशस्वी करावे. सामाजिक न्यायासाठी अथक परिश्रमांची गरज आहे. सगळ्यांनी आपापले अहंकार बाजूला सारून काम केले नाही तर मनुवादी आपल्याला कधीही एकत्र येऊ देणार नाहीत. तसे झाले नाही तर राज्यकर्तेही आपला गैरवापर करून घेतील व ते आजही घेत आहेत.